सर मी खूप आता वर्ष होईल मी तुमचे क्लासेस करतेय. हम्म. आणि आता मी खूप चेंजेस केले म्हणजे मी बघितलं प्रॉब्लेम्स बघितले, समोरच्यांचे नीड्स बघितले, सोल्युशन काढलं. तर हम्म. त्यानंतर मग आपण एक छान असा व्हिडिओ बनवला की जो खूप सिम्पल भाषेमध्ये होता हम्म. आणि जो सरळ समोरच्याला समजेल ह्या एकदम सिंपल भाषेमध्ये व्हिडिओ टाकले. आणि हम्म. इतक्या छान लीड्स मिळाल्या सर मला, दिवसाला 100-50. जसं आपण त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू, दिवसाचं जसं बजेट लावू आपण, तसे हम्म. खूप छान लीड्स मिळाले माझे. आता 26 आणि 27 तारखेला माझा ही तिसरी बॅच असणार आहे. हम्म. सेकंड बॅच, पहिल्या बॅच मध्ये मला 50 स्टुडंट मिळाले होते. हम्म. सेकंड मध्ये मला 140 स्टुडंट मिळाले होते. आणि आताच्या ह्या बॅच मध्ये माझे 40+ ऍडमिशन झाले. ओके. आणि अजूनही म्हणजे चालूच आहे. पण मी एक सांगेल की लगेच नाही होणार. मी पण तो जो आपला जो पिरियड आहे ना, आपला लर्निंग पिरियड आहे, तो पण मी हम्म. फेस केलेला आहे. मग हम्म. त्यामधून पण आपण भरपूर शिकलो. आणि तुमचे क्लासेस तर अटेंड करतेच मी. हम्म. आपले जे काही तुम्ही घेता क्वेश्चन आन्सर सेशन म्हणा, हम्म. तर सर आपले दोनचा एक क्लास घेता 2 वाजताचा हम्म. दुपारचा, तर तो सुद्धा आम्ही म्हणजे येतंय आम्हाला तरीही आम्ही करतो. ओके. आणि त्यातूनही आता हे जसे आपण जसे बोलतो, तर तसे हम्म. दुसऱ्यांचे क्वेश्चन मध्ये आपले आन्सर आपल्याला मिळून जातात. बरोबर आहे. मी तर सगळ्यांना सांगेल की ना, तुम्ही अटेंड करा. फक्त तुम्हाला थोडं नाही कळणार, पहिल्या पहिलं तर नाहीच कळणार. पण हम्म. जेव्हा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली वर्क कराल ना, तर तेव्हा तुम्हाला हमखास म्हणजे तुमच्या बिझनेसला चांगलीच एक ग्रोथ मिळेल. आणि ओके. मी घरी बसून म्हणजे मी लाईव्ह सेशन घेते, मी घरी बसून, मी कुठेही जात नाहीये. फोनमध्ये ऍडमिशन होतात, फोनमध्ये पैसे येत राहतात, मेसेज येत राहतात. फक्त आपल्याला त्यांना छानपैकी त्यांना आपल्याला काय म्हणू सपोर्ट द्यायचा असतो, त्यांना छानपैकी मेसेज पाठवायचे असतात. तर एवढं जर केलं ना, मी घरी बसून करते, आता तिसरी बॅच आपली. पण खूप छान असा रिझल्ट मिळालाय मला. ओके मॅडम, तुमचा बिझनेस काय आहे थोडं सांगा तुम्ही, कारण की मी मेकअप आर्टिस्ट आहे. तर मी आत्ताचे क्लासेस घेते, तर ते मी सेल्फ मेकअप आणि ब्रायडल मेकअपचे 2 दिवसाचेच आपण सेशन ठेवतो. तर ओके. हे आणि 2 दिवसाचे क्लासेस मी घेते. एक ढोबळ मानाने एक सर म्हणजे त्या गोष्टीचा एक पॉवर कळावी यासाठी एक अंदाजे तो रेव्हेन्यू किती झाला तो पण एक सांगा, एक ढोबळ मानाने आकडा. रिन्यू खूप छान झालं सर. म्हणजे आपण म्हणू ना की ऍडचे पैसे पण स्टुडंट कडूनच मिळाले. आणि जे काही एक्सपेन्स होते आपले, तर ते सगळे आपल्याला स्टुडंट कडून मिळाले. म्हणजे आपल्या खिशातून 1 रुपया सुद्धा तिथे खर्च नाही झालेला. ओके. तर इतके छान म्हणजे इतके छान रिझल्ट त्यातून मिळाले. अ, खूप छान मिळाले. तरी एक आकडा सांगू शकता, सिक्स फिगर की अ, काय? पहिलं जे आपण केलं होतं ना, तर हम्म. त्याचे आपल्याला छान म्हणजे मी पहिले 150 घेतले होते. त्यावेळेस मला आपली फी थोडी कमी आहे. हम्म. 2 दिवसाचा आहे, ऑनलाईन आहे, त्यामुळे फी हम्म. कमी आहे. पण हम्म. फर्स्ट टाइम मध्ये मला एक 40 स्टुडंट मध्ये मला 6,000चं बेनिफिट झालं होतं, सगळा खर्च जाऊन. ओके. दुसऱ्या ह्याच्यामध्ये मला 12,000 ते 13,000चं बेनिफिट झालं होतं. ओके. आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये? आता तिसरी बॅच आपली होणार आहे. तर हम्म. तिसऱ्या ह्याच्यामध्ये पण आपल्याला जवळ म्हणजे जर आपण एक 100चा जर आकडा आपण धरला, तर हम्म. आपलं सगळं एक्सपेन्स जाऊन हम्म. आपल्याला 20,000 रुपयाचा फायदा होतो म्हणजे 2 दिवसामध्ये. आतापर्यंत असं म्हणू शकतो की लाखाला गाठतोय आपण, हा. म्हणजे जे झिरो पण झिरो मार्केटिंग बजेटमध्ये. हा झिरो मध्ये म्हणजे आपलं स्वतःचा 1 रुपया तिथे खर्च नाहीये. फक्त आपल्याला व्यवस्थित तिथे सिस्टमॅटिक आपल्याला तेवढं काम करायचंय. ग्रेट बस ग्रेट ग्रेट. तेवढ्यामध्येच आपण हे छान करतोय. बेस्ट आहे, बेस्ट आहे एकदम. मॅडमला खूप सगळ्यांनी छान. कॉंग्रॅच्युलेशन करा, कारण की कसं थँक्यू राहतं. सो मच सर. थँक्यू येस सो येस, मच. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. आणि